नमस्कार, फोटोबामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आत्ता करणार आहे पौष्टिक, रुचकर आणि करायला सोपं राईस पुडिंग। आणि यासाठी सर्वात आधी गॅसवर एक भांडं ठेवायचं। गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि भांड्यात 1 चमचा तूप घ्यायचं। तुपावर 2 चमचे तांदूळ घालायचा आणि तांदूळ एकसारखा भाजायचा। तांदूळ भाजला की याचा एक अरोमा येतो आणि रंगही बदलतो। तांदळाचा हा असा गोल्डन ब्राऊन रंग होण्यास सुरुवात झाली की गॅस बंद करायचा आणि यात 3 ते 4 चमचे किंवा तांदूळ बुडेल इतपत दूध घालून वरती झाकण ठेवायचं। आणि आता राईस पुडिंगसाठी बासमती तुकडा तांदूळ घेतलेला आहे। साधारण 25 ते 30 मिनिटानंतर किंवा तांदूळ दुधात चांगला भिजला की आता हा मिक्सरच्या भांड्यात घ्यायचा आणि यात पाव कप किंवा तांदूळ चांगला बारीक वाटला जाईल इतपत दूध घालून हे बारीक वाटायचं। आता याच भांड्यात 200 ml दूध घ्यायचं आणि यासाठी म्हशीचं फुल क्रीम दूध घ्यायचं, म्हणजे राईस पुडिंग मस्त टेस्टी आणि क्रीमी होतं। आता हे भांडं गॅसवर ठेवायचं आणि गॅसची फ्लेम मीडियम ते हाय करायची। आता दुधाला उकळी आली की गॅसची फ्लेम मीडियम ते लो करायची आणि यात बारीक वाटलेला तांदूळ एक धार करून सोडायचा आणि एकसारखं हलवायचं, म्हणजे यात गुठळ्या तयार होणार नाहीत। मीडियम ते लो फ्लेमवर 3 ते 4 उकळ्या आल्या की यात 4 ते 5 चमचे किंवा आवडीनुसार साखर घालून मिक्स करायचं। आता गॅसची फ्लेम लो करायची आणि दुसऱ्या बाजूला एका कपात 1 चमचा व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर आणि 2 ते 3 चमचे दूध घालून मिक्स करायचं। तयार झालेलं मिश्रण खिरीत एक धार करून सोडायचं आणि एकसारखं हलवायचं। खीर चांगली शिजली आणि थोडी घट्ट झाली की यात 7 ते 8 किंवा आवडीनुसार केशर काड्या घालून मिक्स करायचं। आता गॅस बंद करायचा आणि भांडं खाली काढून हे थंड करायचं। आता राईस पुडिंग थंड झालं की यात आवडीनुसार ड्रायफ्रूटचे तुकडे आणि अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स घालून मिक्स करायचं। तयार झालेलं राईस पुडिंग असंही खाऊ शकता किंवा एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये, नसेल तर मातीच्या भांड्यात भरून फ्रीजमध्ये थंड करून देखील खाऊ शकता। पौष्टिक आणि रुचकर राईस पुडिंग खाण्यासाठी तयार झालेलं आहे। माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची लिंक तुमचे मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा, लाईक करा। हा व्हिडिओ पाहिला याबद्दल धन्यवाद।